विरा ए विरा विरा जायचं आपल्याला चला कुठं जायचंय इकडे ना ती ठेवून दे ना यांना इथं ठेव यांना इथं ठेव आपण जाऊन येऊ काय आणायचंय भाजीला भाजीला काय आणायचंय हे ठेव बाळाला काय तिथं बाळाला झोपी लावू ना चल आपण भाजीपाला घेऊन येऊ चल त्यांना जेवायला भाजी बनवायची ना नाही ना स्कूटी मध्ये पडून जाते रस्त्याला चल लोक ते ठेवून ये चल चप्पल घाल ना तुझी विरा तुझी चप्पल घाल ना काय चालली आता भाजीपाला आणायला है ना विरा गुलाबाच्या झाडाला खरंच लय फुलं आले ग गुच्छाच्या गुच्छ आले हा ना खाली मस्त भारी कळ्या पाहिजे आता किती आले खाली बाई काळ्या मस्त असे गुच्छ आले मग लयच भारी फुले हे बाई गळून गेले काला पाहिजे कसं पाहिजे तिकडून हा ना फ्रेश वाटतं मिरच्या लय आले एका मस्त फ्रेश फुल आहे वांग्याला वांगे नाही नाही तिकडं सौंदर्याचं झाड लावले मम्मीने छोटं आहे त्याला फुलं आले कळ्या पण आले आता लय कळ्या आले किती छोटं आहे तरी फुलं आले ना अजून एवढंच तिकडं पण ते फुलांचं हे कशाचं ग त्याचं ते मोगरा डोळं पण मोगरा मोगरा हा मोगरा मोगरा नाही चापा चापा हा मोगऱ्याचं लावायचंय मला एक झाड मोगऱ्याचं लावू नाही किती झाड नाही तर अश्विनी मस्त असं आता घर आवरलंय आणि इकडं ती फरची पुसू राहिली आहे सकाळपासून आज तिनं जरा मनावर घेतले त्या दिवसपासूनच घेतलंय तिनं मनावर साफसफाई करायचं आता नाही आणि बाहेरची पण आम्ही सगळं केलेली ती पण दाखवतो इथली या स्पोर्ट्स मधली भरपूर अशी जागा हे झालेली होती आम्ही गावाला गेलो हे बघा पूर्ण क्लीन केलंय डायरेक्ट बाहेर पाणी चौक इथं सगळं क्लीन केलंय बघा इथं सगळं पूर्ण क्लीन केलंय मी स्पोर्ट्स आज आहे ना मी पुन्हा हॉल एकदम क्लीन चकाचक केलं तुम्ही बघत असतील लाईट बंद आहे अंधार म्हणजे पडदे लावलेले लाईट बंद आहे आणि हा जो कोपरा आहे ना आता हे काढून टाकणार आहे इथं थोडं डेकोरेशनचं सामान लावणार आहे जसं म्हणजे तिथं थोडासा लुक येईल सगळे म्हणत होते तिथं फर्निचर करायचं ते फर्निचरचाच कप्पा आहे पण आपण तिथं डेकोरेशन करण्यासाठी आम्ही ठेवलं होतं थोडंसं इथं ट्री वगैरे ठेवायचे होते आम्हाला तर मी ऑर्डर केले बघू आता कसे येतात तर इथं ट्री ठेवणार आहे आणि हे काढून टाकणार आहे सगळं आणि आता मस्त असं झालंय हॉल बघा लाईटा काहीच लावल्या आणि मी लाईट लावून दाखवते ओके तर हे बघा आता मस्त असा हॉलचा लुक झालेला आहे सोफा काही दिवसांनी चेंज करणार आहे आणि इथं थोडं डेकोरेशन आणि इकडं ठेवणार आहे थोडंसं आणि इकडं काही सामान ठेवणार आहे तर मस्त असं झालं आहे आता क्लिनिंग किचनची पण क्लिनिंग केली आहे मला दाखवते हे बघा किचनची क्लिनिंग केली पूर्ण हे पातेलं वगैरे वर ठेवायचं आहे बाकी सगळं रेडी सगळं आवरलं म्हणून बघा असं दिसतं मग सगळं आवरल्याच्या नंतर क्लीन केलं एकदम चकाचक बाहेरचं पण तुम्हाला मिस्टरांनी दाखवलं असेल ना ते पण सगळं क्लीन केलंय आता सगळं बऱ्यापैकी आवरलंय संध्याकाळचे 7 वाजले अशीचा स्वयंपाक चालू आहे आणि आज आम्ही परत लय आवरलंय आज घरातलं आशुना दाखवलं असेल मी दाखवलेलं आहे ना आज संध्याकाळी परत अशी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आज काय बनवणार आहे रवा बनवणार आहे भजी बनवणार आहे बटाट्याची चटणी म्हणजे आज आहे ना वगैरे म्हणजे
साधाच नैवेद्य असतो जो असेल तो, पण देव जे वरून देवावर राहील त्यांना नैवेद्य ठेवायला लागतो. त्यासाठी इकडे चपात्या वगैरे करते अशी, आणि इकडं मी बटाट्याची चटणी वगैरे करतो मस्त असे ना. आजी आणि नाथ तिकडे गप्पा चालू, झोपली हा का. आणि टी व्ही हॉल बघतोय, हॉलमध्ये रिकामा टी व्ही चालू आहे. इकडं आम्ही आता गेलतो ना, नाही यात्रेच आहे माझ्या मते, याची यात्रा कोळपेडीची यात्रेचा व्हिडिओ आहे इथं चालू. आणि इकडं आजी ते झोपलेले बेडमध्ये. आणि इकडं आता मी घेऊ करून मग तोपर्यंत चटणी. तर चला मी ना चटणी करतो आता, आणि मग तुम्हाला भेटू. चटणी आणि शिरा मी बनवणार आहे, अशी पोळ्या करणार, भाजी आणि चपाती ही करणार आहे, आणि मी शिरा आणि चटणी. चला आता इकडं ना मी बेसन पीठ कांदा मिक्स करून घेतलाय. त्याच्यानंतर इकडं आमची चटणी पण झाली, चपात्या झाल्या, शिरा आता होणार, भजी तळणार, आणि एक बटाट्याची निमिराला फिक्की चटणी बनवायची आहे. आम्ही दोघांनी मिळून फास्ट इतक्यात होतो स्वयंपाक. ठीक आहे ना. मस्त असे भजी काढून झालेले, माझा शिरा झालेला आहे. तेवढं शिराचा गॅस फक्त बंद कर, ओके होऊन जाईल. हा, आणि इकडं तुम्ही बघू शकता काय शिरा दिसतोय. चला हे भजी बघा. हा हा. आणि इकडे मी देवाला पाणी घेतलंय, आणि मी नैवेद्य ठेवतो. हा नैवेद्य घेतलाय मी, आता मी देवाला ठेवतो. सगळं घेतलंय मी, ह्याच्यात पाणी. पूजा मग अशी झाली, पूजा केलेली, नैवेद्य ठेवायला राहिलं. तर चला आता आम्ही पण जेवण करून घेतो. आसूचा स्वयंपाक झालाच आहे. पप्पाला मम्मीला बोलून घेऊ, विरा तिकडे बाहेर. तर चला तुला गरम आहे. हा गरम आहे, तुझ्यासाठीच केलंय बघ. बोलो बाप्पाला, तुला बाप्पाला जेवण दिलं, तू बघितलं का? बाप्पाला जेवण दिलं ना, तेव्हा इथं बाप्पाला रोज असं जेवण द्यावं लागत. हा तू कशी रोज जेवती, मग बाप्पाला जेवण द्यावं लागतं. हा चिकट आहे. धर, हा देतो ना तुला. छान कुरकुरीत भजी, छान आहे ना बाबू, छान आहे बरं का भजी, छान आहे. विराला छान लागली आहे ना विरा. कशी झाली हो भजी? सुंदर. दर योगाश, हा डान्स केला ना तू, योगाश खा मग. धर ना. हे बाप्पा जेवला, बाप्पा जेवतोय, तू जेव ना. हे बाप्पा पण जेवण करते. धर योगाश खा. मम प्यायचं आहे, घे मम्मी. मम्मी पे मम. हे काय मम्मी घ्या. विरा बाबाला भजे ना दे, विचार बरं बाबाला, विचार ना. बाबाला वाढ भजे थोडे, बाबाला भजे ना थोडे. पोळी काय काय लावतो विचार बरं बाबाला. द्यायचे राहत ताटात नेऊन. हा दे. हा आजीला विचार काही लागतं का म्हणतो. आजीला विचार काही लागतं का. मामाला, मामाला हे विरा कोण रे. नाव घे ना, काय नाव. कोण 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 कोण. हा मम्मा. हे मम्मा इडी बस. हा ती खायचं तुला देतो. हा